तू या लग्नामुळे खरंच खुश आहेस ना? हे बघ, एकदा का रुद्र बरोबर तुझं लग्न झालं की पुन्हा तुला माघार घेता येणार नाही. त्यामुळे आत्ताच वेळ तू नीट विचार कर. काकू, काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही. फक्त आणि फक्त माझ्या बाबांच्या आनंदासाठी आणि सुखासाठी मी हे लग्न करणार आहे. तू हा निर्णय घेतलाच आहेस तर मग त्या निर्णयावर ठाम राहा. मारुतीराय, म्हणजे श्रावणी हे लग्न स्वतःच्या मर्जीनं करत नाहीये, तर हे फक्त साहेबांच्या आनंदासाठी चाललंय. बरं जाऊ दे हा सगळा विचार. तू पटकन चेंज कर आणि खाली ये. हा, आपल्याला खूप काम आहे. आली लगेच येते. श्रावणी, माझ्यासोबत चल ना खाली. अगं चेंज करून येऊ ना? तू चेंज राहू दे, तू ये. बरं चल. थोडक्यात वाचलो. इथं लय वेळ असं थांबून चालणार नाही, नाहीतर लय मोठा प्रॉब्लेम होईल. पण नोकरी बी सोडून चालत नाही. काहीतरी आयडिया करायला लागेल. उद्या मेहंदी आहे माझी. एका नवरीसाठी हा किती आनंदाचा क्षण असतो. मी पण किती स्वप्न बघितली होती. मी आणि शुभू. श्रावणी, आय लव्ह यू. श्रावणी, अजून झोपली नाहीस? नाही, ते झोप लागत नव्हती मला काकू. मनाविरुद्ध गोष्टी झाल्या की कुठेच मन लागत नाही, आणि मन शांत नसेल तर झोपही येत नाही. काकू अगं, असं काय बोलतेस तू? असं काही नाही. हा, खूप खुश आहे मी. उद्या मेहंदी आहे ना, ते एक्साइटमेंटने झोप लागत नाही, बाकी काही नाही. श्रावणी, माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. मला माहितीये तू खुश नाहीयेस. अगं, हातावर मेहंदी लागणं म्हणजे किती आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. पण तुझा नाईलाज आहे हे माहिती. काकू बस, का काढलास तू हा विषय? बघ, एकतर ना असं काही नाहीये, आणि मला लागेल आता झोप, मी झोपते. तूही जा, उद्या लवकर उठायचंय ना. जा झोप तू. गुड नाईट. गुड नाईट. बाय.